नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत काव्यग्रंथ आणि कवी. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. बघा, पहिला काव्यग्रंथ आहे गीता. तर गीता हा काव्यग्रंथ व्यासमुनी यांनी लिहिला आहे. चला, पुढचा आहे बघा अभंगगाथा. तर अभंगगाथा ही संत तुकाराम यांचा काव्यग्रंथ आहे. पुढचा आहे बघा भावार्थ रामायण. तर भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांचा काव्यग्रंथ आहे. चला पुढे बघूयात आपण महाभारत. तर बघा, महाभारत हे व्यासमुनी यांचा काव्यग्रंथ आहे. पुढे बघूयात आपण केकावली. तर केकावली हे मोरोपंत यांचे काव्यसंग्रह आहे. तर चला पुढचा आहे बघा भावार्थ दीपिका, म्हणजेच ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर यांची काव्यग्रंथ आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढे बघूयात आपण सातवा आहे बघा स्वेदगंगा. तर स्वेदगंगा हे वि दा करंदीकर यांनी लिहिले आहे. ज्वाला आणि फुले हे बाबा आमटे यांचे काव्यसंग्रह आहे. चला पुढे बघूयात आपण गीत रामायण. तर गीत रामायण हे ग दि माडगुळकर यांनी लिहिलेले एक काव्यसंग्रह आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आहे शीळ. तर बघा, शीळ हा जो काव्यसंग्रह आहे तो ना ग देशपांडे यांनी लिहिला आहे. तर चला पुढचा आहे बघा दासबोध व मनाचे श्लोक. हा जो काव्यसंग्रह आहे तो समर्थ रामदास यांचा हा काव्यग्रंथ आहे. चला पुढचा काव्यग्रंथ आहे बघा बिजली. तर बिजली हा वसंत बापट यांनी लिहिला आहे. चला पुढचा बघूयात आपण यथार्थ दीपिका. बघा, यथार्थ दीपिका हा काव्यसंग्रह वामन पंडित यांनी लिहिला आहे. पुढचा आहे बघा मुद्रा राक्षस. हा जो काव्यग्रंथ आहे तो विशाखा दत्त यांनी लिहिला आहे. तर चला पुढचा आहे बघा रामायण. तर रामायण हे वाल्मिकी यांचा काव्यग्रंथ आहे. तर चला पुढचा बघूयात आपण 16वा आहे बघा मृच्छकटिक. हा शूद्रक यांचा काव्यग्रंथ आहे. तर बघा नलदमयंती स्वयंवराख्यान हा जो आहे तो काव्यसंग्रह मोरोपंत यांनी लिहिला आहे. तर चला पुढचा बघूयात आपण बुद्धचरितम. हा जो काव्यग्रंथ आहे तो अश्वघोष यांनी लिहिला आहे. चला पुढचा बघूयात आपण. बघा शेवटचा आहे कुमार संभवम आणि रघुवंशम. हे जे दोन काव्यसंग्रह आहेत ते कालिदास यांचे काव्यग्रंथ आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, शेवटी तुम्हाला एक सराव प्रश्न असणार आहे. बघा, याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्न आहे रामायण हा काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.